मग काय वाटतं तुम्हाला भैरवीजी? आई स्वतः जातील त्या सावलीकडे? तिला मानाने पुन्हा घरात घेऊन येतील का? इम्पॉसिबल. मोनिका, मी तिलोत्तमाला लहानपणापासून ओळखते. हा, मान्य आहे, सारंग तिचा सगळ्यात लाडका लेक आहे. चारही लेकांमधनं सगळ्यात लाडका. तिचं त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे. बट डू यू नो व्हॉट इज मोर प्रेशियस टू हर? हर इगो. हर इगो इज टॉलर दॅन हर. स्वतःचा इगो सोडून तुला काय वाटतं, ती सावलीच्या दारात जाईल भीक मागायला की माझ्या मुलाला वाचव म्हणून? शक्य नाही. ज्या सावलीला तिने स्वतःहून धक्के मारून त्या घरातनं बाहेर काढलंय, ती त्या सावलीच्या दाराशी कधीच जाणार नाही. आणि मुळात मलाही नकोय की तिने जावं. मला नकोय सावली त्या घरात आलेली. मी सगळे प्रयत्न करेन. काही झालं तरी तिलोत्तमाला सावलीला त्या घरात परत आणू देणार नाही. पण मला सावलीसारखा एका त्या घरात पाहिजे. पण तरीही इन केस बाय चान्स सावली त्या घरात येण्यात यशस्वी झालीच तर माझं एक काम करशील? तुम्ही प्लीज बोला, काय काम करावं लागेल? सगळी मदत करेन मी, बोला. फार काही नाही. त्या सावलीवर नजर ठेवायचीस. तिची इत्तमभूत बातमी मला द्यायचीस. सावली कुठे जाते, काय करते, कुणाशी काय बोलते, तिच्या डोक्यात काय शिजतंय, कुठले प्लॅन्स करतेय, हे मला सेकंड बाय सेकंड सांगायचंस. जमेल? अजिबात काळजी करू नका. तुम्ही सांगितलेलं काम एकदम व्यवस्थित करेन मी. सावली ज्या क्षणी त्या घरात पाऊल ठेवेल त्या क्षणापासून तिच्यावर असं लक्ष ठेवेन की मी त्या घराबाहेर पाऊल सुद्धा नाही ठेवणार. अगदी तिच्या सावलीसारखी तिच्या मागे 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 राहील. गुड. मला खात्री आहे तू नक्की करशील. बाय द वे मोनिका, सावली त्या घरात परत येणारे हे ऐकून तू का खुश झालीस? व्हॉट्स द मॅटर? बापरे, काही काय बोलता? एक्साइटेड कुठे? उलट मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही दिलेलं काम मी अगदी चोख पार पाडेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण एक टीम आहोत ना. गुड. आपण एक टीम आहोत. तर मी एक विचारू तुम्हाला, प्लीज खरं खरं सांगा. विचार. मी लास्ट टाइम आले होते तेव्हा मला तिथे कोणीतरी दिसलं होतं. तो खंड्याच होता ना? मला राजकुमार म्हणाले की त्यांना खंड्या सापडलाय. मग तुम्ही आणि त्यांनी मिळून त्याला इथेच कुठेतरी लपवलं असेल ना, म्हणून मी. That's none of your business, Monica. I'm telling you again. So please stay out of it. आता जे काम सांगितलंय ना तुला, ते कर ना. That will be a great help. ओके. By the way, मला कुठेतरी जायचंय. So Mark. Bye, Monica. See you soon. काकू, बाबा बोलायला लागलाय. तो सारखं सावली टीचरचं नाव घेतोय. हो का? हो काकू, त्या दोघांचा काहीतरी संबंध आहे. तुला माहितीये ना? सांग मला प्लीज काकू, सांग ना. हो मी बाळा, प्लीज शांत हो. मला खरंच नाही माहिती. पण ऐक ना, डॉक्टर काका आहेत ना, ते मगाशी सांगत होते की तुझ्या बाबाच्या डोक्याला खूप जास्त लागलंय, म्हणून कदाचित तो असं काहीतरी वागत असेल. तुला आठवतं, तुला जेव्हा ताप आला होता तेव्हा तू पण सावली टीचरचं नाव घेत होतीस ना? त्याचं पण असंच काहीतरी झालं असेल. काकू, मग जेव्हा मला ताप आला होता तेव्हा सावली टीचर घरी येऊन मला भेटल्या होत्या ना, आणि मी बरी झाले होते. तसंच आता पण बाबा सारखं सावली टीचरचं नाव घेतोय. मग सावली टीचरला आपण आपल्या घरी बोलूया आणि बाबाला भेटूया. मग बाबा बरा होईल ना. अवी बाळा, आपण आपल्या कामासाठी तुझ्या सावली टीचरला तिची कामं सोडून नाही बोलवू शकत. काकू, मी
सावली टीचरला माझ्यासाठी नाही बोलवते, माझ्या बाबासाठी बोलवते. सावली टीचरचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मग सावली टीचर माझ्यासाठी येतील काकू प्लीज ना. अभि बाळा, असा हट्ट नाही करायचा. डॉक्टर काका आहेत ना, ते नक्की काहीतरी मार्ग काढतील. हं? आणि हे काय तुझं आवरलं नाहीयेस, तुझी बस येऊन थांबेल. तुला शाळेला जायचं ना, उशीर होतो. चल. नाही, मी कुठेही जाणार नाही. जोपर्यंत बाबा बरा होत नाही तोपर्यंत मी शाळेत जाणार नाही आणि अभ्यासाकडे तर लक्षच देणार नाही. आणि हो, जर का तू सावली टीचरला घरी आणणार नसशील तर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना इथे ओढत आणीन. अभि बाळा, इथे असा हट्ट करायचा नाही. गुग्गल आहेस ना तू. सावली, सावली, सावली. सावली. अगं आई, मी खरं बोलत असतो बघा की ओवीने मला फोनवर सांगितलं असतं सुपर हिरो फक्त तुझंच नाव घेत असतात, पण का ते सारखं तुझं नाव घेत असतात? हे बघ अबीर, शांत हो. काय ना, ओवीचे बाबा अजून पूर्ण शुद्धीत आलेले नाहीये. त्यांच्या डोक्याला खूप मार लागलाय, त्यामुळे ते भानावर नाहीये. असं काहीतरी बोलतायत ते, कळलं? हो, पण आजोबा ओवीने मला रडत रडत सांगितलं असतं ना, तिला तिचा बाबा लवकर बरा झालेला बघायचा असतो बघा. मला तर वाटतं आई तू तिकडे जाच. पण काय हरकत असते, तू त्यांच्याशी बोल. आणि पाहिजे तर मी पण येत असतो बघ तुझ्या सोबत. मला पण त्यांना सॉरी बोलायचं असतं. माझ्यामुळेच आम्ही तिकडे निघालो आणि माझ्यामुळेच तो भयंकर ऍक्सिडेंट झाला. अबीर, असं नाही बोलायचं बाळा. तुझ्यामुळे काही नाही झालं. स्वतःला दोष देणं बंद कर. हं? अबीर, तू आधी शाळेत जा. तुझी बस आली असेल, कळलं? शाळेत उशीर व्हायला नको, बस निघून जाईल. नाही तर जा, ठीक आहे, बॅग दे. पण आजोबा, आपण नंतर बोलू, आधी शाळेत जा. बाबा, अबीरला कसं समजवू मला नाही कळत आहे. अगं तू लहान आहे, त्याला कळत नाहीये. पण गोष्ट साधी नाहीये. म्हणजे ह्या अवस्थेत सुद्धा जर सारंग तुझं नाव घेत असेल तर तुला गांभीर्याने या गोष्टीचा विचार करावा लागेल. विचार काय करायचा यात? विचार करण्याचा हक्क आता ही मुलगी गमावून बसली आहे. तेव्हा आता तुला माझ्याबरोबर माझ्या घरी यावंच लागेल सारंगसाठी. यावंच लागेल म्हणजे आमच्याच दारात येऊन आमच्यावरच हुकूम. हुकूम समज, विनंती समज, काय वाटेल ते समज. मला सुद्धा इच्छा नव्हती तुझ्या घराची पायरी चढायची, पण बघ ना, देव सुद्धा माझ्या बाजूनी आहे. तुझ्या घराची पायरी चढावीच लागली नाही. तुम्ही दोघंही जण इथेच भेटलात मला, हो की नाही? मी ऐकते ते खरं आहे का? खरंय. दुर्दैवानं शब्दन शब्द खरा आहे. सारंग सतत तुझंच नाव घेतोय, अनफॉर्च्युनेटली. आणि डॉक्टरांनी सुद्धा असं सांगितलंय की जर का त्याला मृत्यूच्या दारातून बाहेर काढायचं असेल तर ते फक्त तूच करू शकतेस.